नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं इझी अभ्यास या चॅनलवर स्वागत. आज आपण इंग्रजीमधील अत्यंत महत्त्वाचा जो काही टॉपिक आहे आणि तो म्हणजे आपला मॉडेल एक्झिलरी. तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत किंवा याबद्दल आपण शिकणार आहोत. तर जे मॉडेल ॲक्झिलरी जे आहेत तर त्या मॉडेल ॲक्झिलरीचा जो काही वापर आहे यूज ऑफ मॉडेल ॲक्झिलरी, यूज ऑफ मॉडेल ॲक्झिलरी. तर या मॉडेल ॲक्झिलरीचा वापर जे आहे तो नेमका कशासाठी करतात. तर त्या मॉडेल ॲक्झिलरीचा जो वापर आहे तर ते म्हणजे काय, एखाद्या वेळेस आपल्याला ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता, की एखादी आपल्याला क्षमता जर सांगायची असेल म्हणजे जे काही आपल्या मनात जे काही भाव असतात त्या भावाबद्दल मॉडेल ॲक्झिलरीचा वापर आपण करत असतो. तर ते म्हणजे काय, क्षमता सांगण्यासाठी आपण वापर करतो. त्यानंतर जर आपल्याला ॲडव्हाइस द्यायचा असेल, ॲडव्हाइस म्हणजे काय, सल्ला जर द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. आपल्याला जर रिक्वेस्ट करायची असेल, रिक्वेस्ट म्हणजे विनंती करायची असेल तरी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. त्याच्यानंतर जर आपल्याला परमिशन घ्यायची असेल, परमिशन म्हणजे परवानगी जर घ्यायची असेल तरी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला शक्यता काही दाखवायची असेल, प्रोबॅबिलिटी म्हणतो त्याला आपण, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, शक्यता. जर आपल्याला काही शक्यता दाखवायची असेल तरी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. त्याचप्रमाणे जर एखादी आपल्याला पास्ट हॅबिट म्हणजे एखादी भूतकाळातील सवय जर दाखवायची असेल, भूतकाळातील सवय, तरी आपण काय करतो, मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. त्यानंतर जर समजा आपल्याला काही बंधन, जबाबदारी म्हणतो ना त्याला आपण, बंधन, जर काही नैतिक बंधन असेल, जबाबदारी असेल, आहे का नाही, किंवा ऑब्लिगेशन म्हणतो त्याला आपण, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन, तर याच्यासाठी सुद्धा आपल्याला मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करता येतो. त्याच्यानंतर काही आपली ड्युटी असते, ड्युटी म्हणजे काही कर्तव्य जर असेल, कर्तव्य, याच्यासाठी आपल्याला मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करता येतो. त्याच्यानंतर काही आपल्याला एखाद्या वेळेस मनाई करायची असेल कशासाठी, म्हणजे त्याला आपण प्रोहिबिशन म्हणतो. प्रोहिबिशन म्हणजे काय, मनाई, तर त्याच्यासाठी आपल्याला मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करता येतो. तसंच काही सुचवायचं असेल, काही सूचना असेल, सजेशन म्हणजे काही सूचना जर द्यायच्या असतील तरी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करतो. आणि काही आपल्या मनामध्ये काही इच्छा असतील, विल म्हणजे इच्छा म्हणू आपण, तर त्या इच्छा जर दर्शवायच्या असतील तर याच्यासाठी आपल्याला मॉडेल ॲक्झिलरीचा वापर करावा लागतो. तर एवढे जे काही कारणं आहेत तर एवढ्या कारणासाठी आपण मॉडेल ॲक्झिलरीचा वापर काय, की मॉडेल ॲक्झिलरी नेमक्या कोणकोणत्या आहेत तर त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर मॉडेल ॲक्झिलरी एकूण आपल्याला 13 मॉडेल ॲक्झिलरी आपण म्हणत असतो, परंतु आपल्या ज्या काही मेन मॉडेल ॲक्झिलरी आहेत त्याचाच आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत आणि नंतर ज्या काही बाकीच्या आहेत तर त्या आपण नंतर बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला कोणत्या बघायच्या आहेत, तर पहिली जी आहे ती म्हणजे कॅन, दुसरी जी आहे ती म्हणजे कुड, त्याच्यानंतर तिसरी जी आहे ते म्हणजे मे, चौथी जी आहे ते म्हणजे माईट, त्याच्यानंतर पाचवी जी आहे ते म्हणजे मस्ट, सहावी जी आहे ती म्हणजे शाल, सातवी जी आहे ती म्हणजे शुड, आठवी आहे विल आणि नववी आहे वुड. तर एवढ्याच मॉडेल ॲक्झिलरीचा आपण कशा पद्धतीने वापर आपल्याला करता येईल याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. तर कॅन, कूड, आता हे लक्षात कसं, तर पहिलं जे आहे समजा ह्या दोन जे आहेत तर सी म्हणजे दोनदा सी, त्याच्यानंतर यम जे आहे तर यम म्हणजे तीनदा यम, त्याच्यानंतर यस जे आहे ते दोनदा यस आणि विल जे आहे ते दोनदा डब्ल्यू, म्हणजे काय, याचं शॉर्ट फॉर्म आपल्याला काय, सी, त्याच्यानंतर यम, त्याच्यानंतर यस आणि त्याच्यानंतर काय, डब्ल्यू. म्हणजे अशा पद्धतीने आपण 9 मॉडेल ॲक्झिलरी नेमका त्याचा वापर कसा होतो तर हे आपण बघणार आहोत.
चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. आणि थोडासा वेळ काढून हे मॉडेल एक्झिलरीचा व्हिडिओ बघा, कारण काय की मॉडेल एक्झिलरी अत्यंत महत्त्वाच्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत. तर याला आपण जर व्यवस्थित जर बघून घेतलं तर मॉडेल एक्झिलरीचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे काय की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर समजा मॉडेल एक्झिलरी असेल, सेंटेन्स असेल, तर ते तुमचं चुकणार नाही. तर बघा आता की पहिली जी मॉडेल एक्झिलरी आहे आपली ती म्हणजे कॅन. मग या कॅनचा वापर आपल्याला कसा करतात याचा म्हणजे आपण कोणकोणत्या पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल आता आपण चर्चा करूया. तर कॅन म्हणजे काय की शकतो, शकते, शकतात, शकतोस अशा पद्धतीने याचा आपल्याला वापर करता येईल. आता उदाहरणार्थ काय, समजा आपल्याला मराठीमध्ये म्हणायचं असेल की मी पुस्तक वाचू शकतो, मी पुस्तक वाचू शकतो असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला इंग्रजीमधून काय करता येईल की आय कॅन रीड बुक, आय कॅन रीड बुक अशा पद्धतीने आपल्याला मी पुस्तक वाचू शकतो असा आपल्याला याचा वापर करता येईल. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला एखादं क्षमताबद्दल समजा जर म्हणजे तुझ्यात ती क्षमता आहे का किंवा माझ्यात ही क्षमता आहे का, म्हणजे क्षमताबद्दलच जर आपल्याला प्रश्न करायचा असेल तर मात्र आपल्याला कॅननं प्रश्न करता येईल. समजा आता मला जर म्हणायचं असेल की तू हे काम करू शकतोस का, तू हे काम करू शकतोस का, करू शकतोस का असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर याचं काय होणार आहे आपलं वाक्य की डू यू, नाही सॉरी आपल्याला मॉडेल एक्झिलरी वापरायचं आहे म्हणून कॅन यू डू धिस वर्क. आपल्याला या पद्धतीने हे म्हणजे वाक्य बनवावं लागेल. कॅन यू डू धिस वर्क शेवटी प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर तू टी व्ही पाहू शकतोस असं जर म्हणायचं असेल आपल्याला काय आहे, तू टी व्ही हे समजा दुसरं वाक्य आहे, हे तिसरं वाक्य, तू टी व्ही पाहू शकतोस, तू टी व्ही पाहू शकतोस असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण याचं काय करणार आहोत की यू कॅन पाहण्याला वॉच टी व्ही अशा पद्धतीने आपल्याला हे कॅनचा वापर करता येतो. मग आता हे जे मॉडेल एक्झिलरी कोणतेही जर असतात, समजा आता मॉडेल एक्झिलरी आहे याची रचना कशी असते तर याचं पहिल्यांदा असते सब्जेक्ट, त्याच्यानंतर असते मॉडेल एक्झिलरी किंवा मॉडेल व्हर्ब म्हणू त्याला आपण, आणि याच्यानंतर मात्र काय असते की क्रियापदाचं पहिलं रूप असते, क्रियापदाचे पहिले रूप अशाच पद्धतीने आपल्याला मॉडेल एक्झिलरी. आता पहा इथं काय केलं आपण, इथं समजा आता आय कॅन म्हणजे ही मॉडेल एक्झिलरी वापरली आपण, त्याच्या पुढे काय केलं आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. त्याच्यानंतर इथं आपण कॅननं सुरुवात केली म्हणजे मॉडेल एक्झिलरी वापरली आणि इथं काय केलं क्रियापदाचं पहिलं रूप वापरले. इथं मॉडेल एक्झिलरी वापरली आणि इथं वॉच क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. दुसरं मॉडेल एक्झिलरीमध्ये लक्षात ठेवण्यासारखं जे आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की जर मॉडेल एक्झिलरी आपण जर वापरत असू तर समजा आपण ज्यावेळेस वर्तमान काळ असेल, साधा वर्तमान काळ, तर काय करत असतो आपण की तृतीय पुरुषी कर्त्याच्या समोर काय करतो यस किंवा ईएस प्रत्यय लावत असतो. कशामध्ये, जर आपण काळामध्ये वाक्य करत असतो. परंतु जर मॉडेल एक्झिलरी जर वापर करायचा असेल तर हा यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. उदाहरणार्थ इथं पहा यू कॅन, आता इथं समजा जर असेल की ही कॅन वॉच टी व्ही, ही कॅन वॉच टी व्ही, जर समजा ही वॉच टी व्ही असं म्हणू शकतो का आपण, नाही, ही वॉचेस टी व्ही असं म्हणावं लागेल आपल्याला. परंतु कॅन नंतर काय की यस किंवा ईएस प्रत्यय असा आपला लागत नाही. ह्या दोन गोष्टी म्हणजे ही पहिली गोष्ट आणि ही दुसरी गोष्ट, ह्या दोन गोष्टी म्हणजे पक्क्या लक्षात ठेवा की मॉडेल एक्झिलरी ज्याच्यामध्ये येते, ज्या वाक्यामध्ये येते त्याच्या पुढे यस किंवा ईएस लागत नाही आणि क्रियापदाचं काय आहे की मूळ रूपच त्याच्यामध्ये लागणार आहे. ही मॉडेल एक्झिलरी आपल्याला बघायची आहे. आणि या कुडचा जे वापर आहे तर या कुडचा वापर दोन्ही याच्यामध्ये होतो, एक तर वर्तमान काळामध्ये होतो आणि भूतकाळातही होतो.
मग आता या पुढचा वापर जर समजा वर्तमान काळात केव्हा केव्हा होतो समजा, तर ज्या वेळेस आपल्याला एखादी रिक्वेस्ट करायची असते. काय करायची असते? रिक्वेस्ट. आणि दुसरी गोष्ट जी आहे, तर ज्यावेळी एखादी आपल्याला काय आहे की एखादी पोलाईट म्हणजे रिक्वेस्ट करायची असते, किंवा समजा आता मदत करू शकतोस का असं जर विचारायचं असेल, म्हणजे त्याला विनंती करायची असेल, समजा विनंती जर करायची असेल, रिक्वेस्ट म्हणजे विनंतीच करायची जर असेल, आणि आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला वर्तमान काळामध्ये याचा वापर करता येतो. आणि भूतकाळामध्ये काय की कॅनचा जसा आपण वापर केला, तर तसा कॅनचा भूतकाळ म्हणून देखील आपल्याला त्याचा आपल्याला वापर करता येतो. आता आपण पाहिलं होतं की कॅन म्हणजे काय? शकतो, आहे का नाही? आणि म्हणून मग याचा जर भूतकाळ करायचा असेल तर काय म्हणावं लागेल आपल्याला? शकला, आहे का नाही? किंवा शकत होता. म्हणजे या दोन अर्थानं याचा आपल्याला वापर होऊ शकतो या भूतकाळामध्ये. आणि वर्तमान काळ म्हटल्यानंतर या कॅनसारखाच शकतो असाच याचा वापर होऊ शकेल वर्तमान काळात. म्हणून पहा, आता या दोघांची आपण उदाहरणं पाहू. जर समजा आता अगोदर काय करतो आपण? भूतकाळातले पाहू. की आता आपण काय पाहिलं होतं की तो इंग्रजी वाचू शकतो. म्हणजे समजा ही कॅन रीड इंग्लिश असं आपण काय केलं होतं? कॅनचा वापर केला होता. म्हणजे काय की तो इंग्रजी वाचू शकतो. आणि आपल्याला जर इथं करायचं असतं त्याचं की तो इंग्रजी वाचू शकत होता, किंवा काय? वाचू शकला, की तो इंग्रजी वाचू शकला किंवा तो इंग्रजी वाचू शकत होता. अशा पद्धतीने जर म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल? ही कुड रीड इंग्लिश अशा पद्धतीने त्याचा आपल्याला वापर करावा लागेल. त्याच्यानंतर आता पहा, वर्तमान काळात जर करायचं असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करण्यासाठी आपण हे वापर करू शकतो. तर हे काय? प्रश्नार्थक रिक्वेस्ट करू शकतो आपण. काय? कुड यू हेल्प मी, म्हणजे अशा पद्धतीने आपण वापर करणार याचा. कुड यू हेल्प मी म्हणजे काय की तू मला मदत करू शकतोस, तू मला मदत करू शकतोस का, तू मला मदत करू शकतोस का, अशा पद्धतीने याचा आपल्याला वापर करता येईल. त्यानंतर आता काय की समोरचे जे आहेत म्हणजे तिसरं आणि चौथी जी आपली मॉडेल एक्झिलरी आहे, आणि ती म्हणजे कोणती आहे? मे, आणि दुसरी कोणती आहे? माईट. आता हे मे आणि माईट जे आहे, तर हे काय कशासाठी? समजा याचंही बी शकतोच असते, करू शकतो किंवा करीन अशा पद्धतीने याचा वापर आपण करू शकतो. शकतो, करेल, करीन. पण आता इथं कॅन आहेच ना, मग शकतोला कॅन आहे का नाही? करेलला विल आहे. मग मे आणि माईटचा कशासाठी वापर करतात? तर हे म्हणजे पॉसिबिलिटी जी आहे, पॉसिबिलिटीसाठी आपण करतो. याच्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि हा जो वापर आहे याचं समजा जर लेस पॉसिबिलिटी असेल तर माईटचा वापर करतो. आणि याच्यापेक्षा थोडी जास्त जर असेल तर मेचा वापर करतो. म्हणजे पहा, आता काय समजा आता एक वाक्य आहे की ही मे स्टडी, आणि दुसरं जर आपण वाक्य पाहिलं की ही माईट स्टडी. आता या दोन्हीचा जर अर्थ जर आपण घेतला तर तो अभ्यास करू शकतो किंवा तो अभ्यास करेल असंही त्याचं होईल. तो अभ्यास करेल, ठीक आहे, तो अभ्यास करेल असा या दोन्हीचा अर्थ निघतो. मग आता इथं मे घेतलं वापरलं, आपण इथं माईट वापरलं, मग याचे नेमके काय अर्थ होते? तर माईट जर वापरलं तर याची पॉसिबिलिटी 25% जवळजवळ 25% असू शकते. किती असू शकते? 25%. आणि याची पॉसिबिलिटी किती असेल? 50%. म्हणजे तो अभ्यास करेल
पण म्हणजे नक्की नाही इथं, म्हणजे तर शक्यताच नाही अभ्यास करेल, म्हणजे शक्यताच नाही त्याची, किंवा त्याच्याकडे पुस्तक नाही समजा पण तो अभ्यास करेल असं जर आपल्याला म्हणायचं असेल. आता पुस्तक नसल्यावर ते करेल म्हणून काही त्याची गॅरंटी नाही. मग जिथं कशीच गॅरंटी नाही तिथं आपण माईटचा वापर करतो. आणि जर त्याच्याकडे पुस्तक आहे समजा, म्हणजे तो अभ्यास करू शकतो, म्हणजे 50% पॉसिबिलिटी आहे, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, मेचा वापर करू शकतो. तर अशा पद्धतीने मे आणि माईटचा वापर आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर एखादी जर समजा विश असेल, विश WISH, विश म्हणजे काय की आपण एखादी चांगली इच्छा कोणासाठी जरी प्रकट करतो, की उदाहरणार्थ काय, देव तुझं भलं करू, देव तुझं भलं करू, देव तुझं भलं करू, किंवा तू परीक्षेत पास हो, आहे का नाही, किंवा काय करू शकतो आपण, तू परीक्षेत पास हो, तू परीक्षेत पास हो. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण की एखादी विश करू शकतो. तर मग त्यावेळेस काय करतो, या विशसाठी आपण काय करत असतो, मेचा वापर करत असतो. उदाहरणार्थ काय, मे गॉड ब्लेस यू, ब्लेस यू, आणि याचे शेवटी उद्गारवाचक चिन्ह देत असतो. ज्यावेळेस आपण एखादी विश म्हणजे एखाद्याबद्दल चांगली इच्छा व्यक्त करत असतो, त्या वाक्यामध्ये मेचा वापर करतात. वाक्यात मे हे सुरुवातीला वापरतात आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह देतात. मग याच्यामध्ये कसं करणार, तू म्हणल्यानंतर काय, यू, यू मे पास, यू मे पास इन एक्झाम, आणि शेवटी उद्गार, यू मे पास इन एक्झाम, म्हणजे तू परीक्षेत पास हो, असं आपल्याला इथं म्हणता येईल. म्हणजे काय की या विशसाठी आपल्याला काय करता येईल, या मेचा वापर आपल्याला करता येईल. आणि समजा जर आपल्याला परमिशन जर घ्यायची असेल, काय घ्यायची असेल, परमिशन, तर परमिशन जर घ्यायची असेल तर परमिशनसाठी सुद्धा आपल्याला कशाचा वापर करता येणार आहे, मेचाच वापर करता येणार आहे. म्हणून आपण हे वाक्य बऱ्याच वेळा ऐकलं आहे, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, म्हणजे मी आत येऊ शकतो का सर. तर याच्यासाठी काय करू शकतो आपण, ही जर परमिशन घ्यायची असेल तर आपल्याला मेचा वापर करता येईल. म्हणजे थोडक्यात काय, माईटचा वापर काय, फक्त लेस पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी केला जातो, लेस पॉसिबिलिटी करण्यासाठी दाखवला जातो. आणि मग मे आणि माईट याचा अर्थ दोघाचाही एकच आहे. तर या पद्धतीने हे मे आणि माईट हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी आपली मॉडेल एक्झिलरी म्हणजे 5वी जी मॉडेल एक्झिलरी आपली चाललेली आहे, तर ती कोणती आहे, मस्ट. मस्ट आणि मस्ट जर असेल इथं, तर मस्ट कशासाठी वापरतो आपण, ज्यावेळेस आपल्याला गरज आहे कशाची किंवा आवश्यकता आहे, कशाची गरज आहे किंवा आवश्यकता आहे, यासाठी आपण काय करू शकत असतो, मस्ट हे वापरत असतो. आणि याचा अर्थ काय लावला जातो या मस्टचा, तर याचा अर्थ लावला जातो पाहिजे, 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 किंवा काय, आवश्यक आहे, आवश्यक आहे. मग आता उदाहरण पाहू, यू मस्ट स्टडी हार्ड, उदाहरण पाहू एक आपण, यू मस्ट स्टडी हार्ड, यू मस्ट स्टडी हार्ड. याचा अर्थ काय होणार आहे, मग मराठीतून जर याचा अर्थ जर आपण पाहायचं गेलं तर काय की तू अभ्यास करायलाच पाहिजे, तू अभ्यास करायलाच पाहिजे, असा याचा अर्थ होईल. दुसरा याचा अर्थ एखादा आपल्याला काढता येईल. आणि दुसरा अर्थ याचा काय होईल की याचा दुसरा अर्थ काय की आवश्यक आहे, म्हणजे तू अभ्यास करणे आवश्यक आहे, तू अभ्यास करणे आवश्यक आहे, आवश्यक आहे, असाही त्याचा आपल्याला अर्थ काढता येतो. म्हणजे आता याचे वेगवेगळे अर्थ, म्हणजे एक तर काय की करायलाच पाहिजे किंवा आवश्यक आहे, आणि हे जे मस्ट आहे ते आपण ऑब्लिगेशन म्हणजे बंधन, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन, इथं आपल्यावर बंधन येते की हे करायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने जर बंधन येत असेल तर मग आपण काय करत असतो, मस्टचा वापर करत असतो. एखाद्या वेळेस काय की एखादी गोष्ट करू नये, आहे का नाही, करू नये, करू नये या अर्थाने आपण मस्टचा वापर करतो. उदाहरणार्थ काय, ट्रॅफिक रूल मस्ट नॉट ब्रेक, ट्रॅफिक रूल, ट्रॅफिक रूल्स म्हणू आपण,
कारण अनेक रूल असतात. ट्रॅफिक रूल्स मस्ट नॉट ब्रेक. म्हणजे काय की ट्रॅफिक रूल तोडू नये. ट्रॅफिक रूल तोडू नये. ट्रॅफिक रूल्स किंवा नियम, ट्रॅफिकचे नियम तोडू नये. म्हणजे एखादी गोष्ट करू नये असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मस्टचा वापर करावा लागतो. यानंतर काय आहे, यानंतरची जी काही मॉडेल झालेली आहे नंबर 6ची, ती म्हणजे कोणती आहे, शाल. आणि ते आता आपण बघू. तर बघा आता हे शालचा जे वापर आहे ते आपण भविष्यकाळात जाईन, करीन आहे का नाही, नसता तो करेल, अशा पद्धतीने जे आहे तर भविष्यकाळात याचा वापर आपण करतो. आणि दुसरा याचा एक अर्थ निघतोय पाहिजे. मग आता तू हे करायला पाहिजे किंवा हे करायला नाही पाहिजे असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला शालचा वापर करता येईल. एक वाक्य पाहू आपण की समजा आपण खेळायला नाही पाहिजे. आपण खेळायला नाही पाहिजे असं जर असेल तर या वाक्यात आपल्याला या पाहिजे या अर्थाने शालचा वापर करता येईल. म्हणजे काय की वी शॅल नॉट प्ले असा याचा अर्थ होईल. वी शॅल नॉट प्ले, आपण खेळायला नाही पाहिजे असं जर म्हणलं तर काय होईल याचा अर्थ की म्हणजे वी शॅल नॉट प्ले असं आपल्याला म्हणता येईल. किंवा मग आपल्याला भविष्यकाळात सुद्धा वी शॅल नॉट प्ले म्हणजे आपण खेळायला नाही पाहिजे असं त्याचा अर्थ होईल. आणि जर समजा करीन असं जर म्हणलं की काय वी शॅल गो देअर, म्हणजे काय की आम्ही तेथे जाईन. अशा अर्थाने याचा आपल्याला वापर करता येईल. आम्ही तेथे जाईन अशा अर्थाने आपल्याला वापर करता येईल. त्याच्यानंतर शालचा दुसरा जर वापर आपण जर बघितला तर एखादी आपल्याला जर कोणाला ऑफर जर द्यायची असेल, म्हणजे एखाद्याला काहीतरी आपल्याला देऊ करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण शालचा वापर करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय की मी तुम्हाला पेन देऊ का असं जर म्हणलं, समजा आपण काय की मी तुम्हाला पेन देऊ का, मी तुम्हाला पेन देऊ का. मग इथं आपल्याला काय शालचा वापर करता येईल. कसं करता येईल, शॅल वी गिव्ह यू अ पेन, म्हणजे अशा पद्धतीने वापर करता येईल. इथं शॅल वी गिव्ह यू अ पेन असं शालचा आपल्याला वापर करता येईल. त्याच्यानंतर जी काही मॉडेल एक झालेली आहे आपली 7वी आणि ती आहे शुड. ती कोणती मॉडेल एक झालेली आहे आपली शुड. मग या शुड जे आहे याच्यात पण काय आहे की एक नैतिक जबाबदारी आहे. इथं नैतिक जबाबदारी म्हणजे काय की एखादी चांगली गोष्ट जी असती ती आपण करायला पाहिजे, म्हणजे ती आपली नैतिक जबाबदारी आहे. पण जर समजा आपण केली नाही तर त्याच्याबद्दल आपल्याला काही शिक्षा होत नाही. जर समजा आपण केली नाही तर त्याबद्दल शिक्षा होत नाही. उदाहरणार्थ काय की आपण काय, आणि याचा अर्थ काय होते पहा एकदा. याचा अर्थ होते पाहिजे. आणि याचं उदाहरण काय होईल पहा की आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मग आता हे पाहिजे, आपण मोठ्याचा आदर केला पाहिजे, ही काय आपली नैतिक जबाबदारी आहे का नाही. प्रत्येकाला म्हणजे असं वाटायला पाहिजे बाबा आपण मोठ्याचा आदर केला पाहिजे. पण जर आपण आदर केला नाही याच्याबद्दल शिक्षा होईल का, नाही आहे का नाही. ती आपल्या नैतिक जबाबदारी आहे. मग तशीच नैतिक जबाबदारी जर असेल तर इथं पाहिजे या अर्थाने शूडचा वापर करता येईल. म्हणजे काय वी शूड रिस्पेक्ट एल्डर्स, म्हणजे अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला करता येईल. वी शूड रिस्पेक्ट एल्डर्स, म्हणजे अशा पद्धतीने काय की या शूडचा वापर आपल्याला करता येतो. त्यानंतर बघा जर समजा एखादी गोष्ट करावे असं जर म्हणलं, करावे आहे का नाही, नसता करून बघा असं जर या अर्थानं जर आपल्याला एखादं वाक्य जर बोलायचं असेल तर मग त्या वाक्यात सुद्धा आपल्याला शूडचा वापर करावा लागेल. म्हणजे काय समजा की तुम्ही हा ड्रेस घालून बघा. किंवा ड्रेसच म्हणू आपण, तुम्ही हा ड्रेस घालून बघा असं जर एखादं वाक्य असेल, घालून बघा, तर आपल्याला त्याचं काय करता येईल पहा
त्याचा आपल्याला काय करता येईल की यू शुड ट्राय धिस ड्रेस. यू शुड ट्राय धिस ड्रेस म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करता येईल. त्याच्यानंतर समोरची जी काही मॉडेल एक्झिलरी आपली आहे 8 क्रमांकाची ती म्हणजे आहे विल. आणि विल पण आपण तसंच विल हे आपण भविष्यकाळासाठी जसं वापरतो भविष्यकाळासाठी जसं वापरतो त्याच पद्धतीने याचा वापर होईल. म्हणजे काय घेईन देईन आहे का नाही, घेईन देईन करेल या पद्धतीने या विलचा आपण वापर करत असतो. म्हणजे आणि पण इथं जे काही आहे समजा की एखादं समजा आपल्याला वचन द्यायचं असेल कोणाला वचन आहे का नाही, किंवा मग एखादी इच्छा व्यक्त करायची असेल किंवा एखादा आदेश द्यायचा असेल तर त्यावेळेस म्हणजे की जास्त शक्यता ज्यावेळेस असेल थोडक्यात जास्त शक्यता आहे का नाही. म्हणजे वचन जर दिलं तर आपण करण्याची जास्त शक्यता असणार, आपली इच्छा जर असली तर करण्याची जास्त शक्यता असणार. एखादा आदेश जर द्यालो आपण एखाद्याला तर तो काम करण्याची म्हणजे जास्त शक्यता असेल. तर यावेळेस मग आपल्याला काय आहे की विलचा वापर आपल्याला करता येतो. उदाहरणार्थ काय आय विल मीट यू असं ज्यावेळेस आपण म्हणतो विलचा वापर करून त्यावेळेस इथं काय आहे की म्हणजे शक्यता जास्त आहे असं आपल्याला तिथं दर्शवता येते. आय विल मीट यू म्हणणं म्हणजे काय किंवा याची शक्यता जास्त आहे. तर त्याच्यानंतर काय की एखादी जर ऑर्डर जरी द्यायची असेल समजा की यू विल गिव्ह मी अ पेन, यू विल गिव्ह मी अ पेन म्हणजे तू मला पेन देशील आहे का नाही, तू मला पेन देशील म्हणजे देणारच असं आपण त्याला काय करायलो आदेश द्यालो, तू मला पेन देणारच. म्हणजे मॉडेल एक्झिलरी आहे वूड. आणि वूडचं काय की करताल या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. म्हणजे यू वूड कम्प्लीट युअर स्टडी म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण कराल. मग हे जे वाक्य आहे आपल्याला वर्तमान काळात आणि भूतकाळात या दोन्ही वाक्यातही बोलता येईल. समजा आय नो असं जर म्हणलं आय नो म्हणजे मला माहीत आहे की तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण कराल. आणि यालाच जर काय जोडलं आपण आय न्यू म्हणजे मला माहीत होतं की तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करताल आहे का नाही. तर असं दोन्ही वाक्यामध्ये म्हणजे दोन्ही काळामध्ये म्हणजे इथं हे जर वाक्य असलं तर प्रेझेंट आणि हे जर वाक्य असलं तर पास्ट असं दोन्ही काळामध्ये याचा आपल्याला वापर करता येईल. आणि त्याच्यानंतर दुसरा जे वापर आहे तो म्हणजे कोणता आहे पोलाईट रिक्वेस्ट. एखादी ऑफिशियल रिक्वेस्ट करायची असेल किंवा अतिशय नम्रपणे जर आपल्याला काही रिक्वेस्ट करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला वूडचा वापर करता येईल. उदाहरणार्थ काय वूड यू हेल्प मी म्हणजे तुम्ही मला मदत कराल का. अशा पद्धतीने जर एखाद्याला आपल्याला पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल त्याच्यात प्लीज पण लावता येईल. प्लीज वूड यू हेल्प मी प्लीज असंही आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरं जे आहे तर ऑफरसाठी शालचा जसा आपण वापर पाहिला होता तसा वूडचा पण वापर करता येईल की आय वूड किंवा ऑफरसाठी काय वूड यू लाईक अ कप ऑफ टी म्हणजे तुम्हाला एक चहाचा कप आवडेल का म्हणजे काय करायलो आपण त्याला चहा देणार आहे. काही जर देणे एखाद्याला जर आपल्याला द्यायचा असेल आणि त्यासाठी आपण त्याला जर विचारत असू तर वूडचा वापर आपल्याला करता येईल. आणि दुसरं जे आहे तर एखादा प्रिफरन्स म्हणजे काय प्रिफरन्स म्हणजे तुम्ही कशाला प्राधान्य देणार हे जरी आपल्याला जर समजा आपण जर कशाला प्राधान्य देत असू म्हणजे समजा आपल्याला फिरायला जायचं आहे आणि मार्केटला जायचं का गार्डनला जायचं असे दोन पर्याय जर असतील आणि आपल्याला जर मार्केटला आपण जर प्राधान्य दिलं तर इथं आपल्याला म्हणता येईल की आय वूड लाईक टू गो मार्केट. तर अशा पद्धतीने ह्या जी मॉडेल एक्झिलरी आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे. जर याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित जर केला तर तुम्हाला या मॉडेल एक्झिलरी सगळ्या समजतील. पण एका व्हिडिओत या सगळ्या मॉडेल एक्झिलरीज कंप्लीट करणं शक्य नाही. त्याच्यामुळं बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओत कव्हर करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.